काल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परभणीमध्ये पोलिसांनी दलित महिलांवर मुलांवर केलेल्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये निवेदन सादर केलं आणि त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे विधिमंडळामध्ये निवेदन सादर केलं। त्यांचे सादर केलेलं निवेदन हे सरासर परभणीतल्या दलितांवर अन्यायकारक आहे। ज्या महिलांनी पोलिसांचा मार खाल्ला, ज्या लहान लहान मुलांना पोलिसांनी बेरहम आणि क्रूर पद्धतीने मारलं, ज्यांच्या अश्रूला न्याय देण्याची अपेक्षा राज्यातील दलितांची माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून होती, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पोलिसांची बाजू घेऊन इथल्या दलितांना वाऱ्यावर सोडलं आणि हे अन्यायकारक आहे। त्यामुळे परभणीतल्या दलित कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी यापुढे आंबेडकरी समाज हा मान्य उच्च न्यायालयामध्ये न्यायासाठी जाणार आहे। फडणवीस साहेबांनी चांगले वकील आहेत, बट द देवेंद्र फडणवीस इज अ गुड ॲडव्होकेट बट ही डिपेंड बॅड केसेस। चुकीच्या आणि टकलाटू केसेसचा युक्तिवाद मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सध्या करत आहेत। परभणीतल्या दलितांचं सरकारच्या विरोधामध्ये आमचा लढा नाही। आमचा लढा आज संपूर्ण पोलीस खात्याच्या विरोधामध्ये नाही, परंतु आमचा लढा कायदा हातात घेऊन बेकायदेशीररित्या इथल्या दलितांना मारणाऱ्या, इथल्या महिलांना मारणाऱ्या, महिलांचा विनयभंग करणाऱ्या, आमच्या दलितांच्या मालमत्तेची नुकसान करणाऱ्या आणि कायद्याने जे गोष्टी व्यर्थ आहेत, ज्या नाकारलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्या वर्दीचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। त्यामुळे परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं। हजारो साक्षीदार आहेत। पोलिसांनी महिलांना मारलं त्याचे हजारो साक्षीदार आहेत। पोलिसांनी दलितांच्या मालमत्तेची, रिक्षाची, बाबासाहेबांचा फोटो असलेल्या, बाबासाहेबांच्या सही असलेल्या वस्तूंची नासधूस केली त्याला हजारो साक्षीदार आहेत। पोलिसांनी लहान लहान मुलांना आणि लहान लहान मुलींना रात्री 9च्या नंतर, सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा रात्री 11 12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं। मानवी हक्काचं उल्लंघन झालं, अनुसूचित जाती जमाती कायद्याचं उल्लंघन झालं, भारतीय कायद्याचं उल्लंघन झालं आणि संविधानाने इथल्या सर्वसामान्य माणसाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं उल्लंघन काही पोलिसांनी परभणीमध्ये केलं। याचे हजारो पुरावे असताना केवळ चुकीच्या आलेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री साहेब दलित जनता आणि परभणीतली दलित जनता ही सरकारच्या विरोधात आहे असा चुकीचा गैरसमज मनात घेऊन त्यांनी दलितांच्या विरोधात बाजू मांडली। जर पोलिसांनी अत्याचारच केला नसेल तर फक्त गरीब आहे म्हणून सरकार कुणालाही मदत देत नाही, मग सोमनाथ सूर्यवंशीला राज्य शासनाच्या विरोधात मदत का दिली? व्यापाऱ्यांना एका बाजूने तुम्ही नुकसान भरपाई देता, मग दलितांच्या मालमत्तेचं नुकसान झालं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब का बोलले? वत्सलाताई मानवतेच्या बाबतीमध्ये पोलिसांनी निर्माण केलेली स्टोरीज तुम्ही सांगता, परंतु वत्सलाताई मानवतेंना जर 8 दिवस सरकारी रुग्णालयामध्ये जर उपचार त्या घेत असतील आणि त्यांना जर डॉक्टर डिस्चार्ज देत नसतील, म्हणजे त्यांना झालेली मारहाण अमानुष आहे हे मान्य करायला मुख्यमंत्री तयार का नाही? सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर जखमा आहेत, त्या जखमा किती दिवसाच्या आहेत याचा खुलासा तर डॉक्टरनी केला असेल ना। आणि ज्या वेळेस माणूस पोलीस कस्टडीत असतो त्यावेळेस तो पोलिसांच्या दबावाखाली असतो आणि बऱ्याच वेळा पोलीस त्याला केलेल्या कथित मारहाणीच्या संदर्भामध्ये त्यांनी कोर्टासमोर बोलू नये म्हणून त्याला दबाव घालतात आणि अशा प्रकारचा दबाव पोलीस कस्टडीत असलेल्या परभणीतल्या सर्व दलित लोकांना पोलिसांनी दिला होता। अशा स्वरूपाची माहिती कालच मला परभणीमध्ये मिळाली। त्यामुळे यांच्यापैकी कुणीही मान्य न्यायाधीशांसमोर हजर केल्यावर
आपल्याला पोलिसांनी कथित मारहाण केली अशा संदर्भातली तक्रार केली नाही. आणि मग हे असताना जर 24 तास 48 तास जर या अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली असेल तर त्या वैद्यकीय तपासणीत यांच्यावरच्या जखमांची, यांच्यावर मारहाणीच्या वळाची ही पोलिसांनी, डॉक्टरांनी नोंद घेतली का? जर जेलमध्ये न्यायालयीन कस्टडीत असताना जेलमध्ये जर सोमनाथ सूर्यवंशी मेला असेल तर जेलमध्ये जाताना तिथल्या डॉक्टरांनी जी वैद्यकीय तपासणी केली होती त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरच्या जखमांची नोंद तिथल्या डॉक्टरांनी केली का? आणि जर असं केलं नसेल तर सुकृतदर्शनी प्रायमा फेसी ही केस आहे की पोलिसांनी दलितांवर अत्याचार केलेला आहे, पोलिसांनी दलितांना मारहाण केलेली आहे, पोलिसांनी दलित महिलांना मारहाण केलेली आहे, दलित मुलींना मारहाण केलेली आहे, एका ओल्या बाळंतींना तुम्ही मारलेलं आहे, 16 वर्षाच्या मुलीला मारलेले आहे, 18 वर्षाखालच्या मुला मुलींना तुम्ही मारलेले आहे, त्यांना सूर्यास्ताच्या नंतर रात्री अपरात्रीपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला बसवलेलं आहे, दलितांच्या मालमत्तेची नुकसान केलेली आहे. आणि अत्याचार कुणाचाही असो, अत्याचार हा शेवटी अत्याचार असतो. तो सामान्य माणसांनी केला तरी तो अत्याचार असतो आणि पोलिसांनी केला तरी अत्याचार असतो. आमची बेकायदेशीररित्या कायदा हातात घेऊन, आपल्या वर्दीचा गैरफायदा घेऊन इथल्या सर्वसामान्य दलित जनतेला मारहाण करून अमानुषपणे आणि कोर्टीची वागणूक देणाऱ्या काही विशिष्ट संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमची तक्रार आहे. यामध्ये जवळजवळ 20 ते 25 अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यानुसार न्यायालयीन चौकशी केली असेल परंतु दलितांना न्याय मिळाला नाही. एका पीआयचं निलंबन हा दलितांना न्याय होऊ शकत नाही. तर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास करण्याचे आदेश हे माननीय गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे एवढं आम्हाला अपेक्षित होतं. पण अशा प्रकारचं काही झालं नाही.